नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घ्या, महाविकास आघाडीची संयुक्त मागणी आहे। वादग्रस्त चित्रफितीमुळे झिरवाळ अडचणीत सापडले, त्यामुळे महाविकास आघाडीकडून आता ही मागणी केली जाते। नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यात आली आहे। यामध्ये नेमकं ब्लॅकमेलिंग आहे का शोषण आहे हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे। मंत्री पदाचा तर तात्काळ राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे, मात्र त्यांच्याच राजीनाम्याची काय बात आपण करविता सर्व जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा झाला पाहिजे, या सरकारलाच राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे। खरं तर हॉरिबल व्हिडिओ आहे। ती जी व्यक्ती आहे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे। मलाही विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक वेळेस भेटलेली व्यक्ती आहे आणि आता बोलावं काय याच्या विषयावर। नरहरी झिरवाळांसारखा ज्येष्ठ माणूस, चांगला माणूस आहे म्हणता येईल, असं काही वाईट माणूस आहे नरहरी झिरवाळ असं मी म्हणणार नाही, पण तो अशा जाळ्यात कसा अडकला हा एक प्रश्न माझ्याही मनात आहे आणि आता योग्य ती चौकशी होईल। व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत त्यांचं वय नक्कीच 18-19च्या पुढे आहे। आता याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट दिली का हे आपल्याला बघावं लागेल आणि पोलिसांकडे जर कंप्लेंट दिली असेल की माझ्यावर जोर जबरदस्ती झाली तर 100% कारवाई ही झाली पाहिजे। पण आता जर वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ते आले असले तरी आता महिलेची जर कंप्लेंट नसेल तर याच्यावर राजकीय बोलणं थोडंसं अवघड जाते। पण जर महिलेने कंप्लेंट केली तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही। खरातकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून झिरवाळांवर टीका करण्यात आली। जुनी चित्रफित झिरवाळांना अडचणीत आणण्यासाठी चर्चेत आली। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय कुमार आहेर यांनी ही भूमिका घेतली आहे। सगळ्या गोष्टींमध्ये झिरवाळ कुठे ऍक्टिव्ह दिसत नाहीत। झिरवाळ अतिशय हातबल होऊन त्या क्वार्टरवर बसलेले दिसत आहेत, कुठेतरी टोपी घालून बाहेर जाण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत। ही लोक आपल्या घरामध्ये आलेली आहेत, ते दोघं भाऊ बहीण काय जे म्हणायचं ते असू द्या, परंतु ती दोघं लोक येऊन काहीतरी करतायत तिथे बसून, त्यांना कसं घालवायचं ह्या विचारामध्ये झिरवाळ दिसत आहेत, झोपलेले दिसत आहेत। त्यांनी कुठेही काही करताना ते दिसत नाहीत। जर त्यांची चूक असेल तर निश्चितपणाने त्यांना पाठीशी घालण्याचं किंवा त्यांच्या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, परंतु ह्या महत्वाच्या मुद्द्यावरून, खरात गोंदूबाबाच्या मुद्द्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी पक्षातल्याच काही लोकांनी हे घडून आणलेलं आहे का याच्याविषयीची शंका आमच्या मनामध्ये आहे।